नमस्कार, कशा आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आम्ही पुन्हा सुट्टीला चाललोय. तर त्याचीच तयारी चालू आहे, बॅग वगैरे भरायची चालू आहे. आई पप्पांची बॅग भरून झाली. आता आम्ही आमची बॅग भरायला लागलो. आण्याचं आणि पप्पांचं भांडण चाललेलं. म्हणजे की आण्याचं चाललेलं मला घरी जायचंय मम्मी आजीकडे आणि त्याच्यावरूनच त्यांचे वादावादी चाललेले. तेवढ्यात आई चहा घेऊन आल्या. आलू के पराठे और तड़का का बाद। आम्ही सोबत ते बटाट्याचे पराठे आणि भात थोडा तडका लावून घेतला होता. त्यानंतर माझ्या समोरची दीदी मग भेटायला आली. कारण आई पप्पा चालले होते तर ते म्हणले भेटू जाता जाता, मी त्यामुळे ती भेटायला आली होती. मग जाताना सगळी झाडं मी बाहेर ठेवली. ते दीदी म्हटलं पाणी घालेल कारण की येईपर्यंत सुकून जातील, गरमी इतकी आहे. तर चला आम्ही चाललो होतो. मग आम्ही ऑटोने जाणार होतो. हे पप्पांना आणि एक दोन बॅग पुढं स्टेशनला सोडून आले. मग आई मी अनया आणि ह्यांनी आम्ही ऑटोने चाललेलो. आता आम्ही स्टेशनला पोहोचलो. तर ॲज युजल मॅच होती. मग ह्यांचं लक्ष सगळं मोबाईलमध्येच, क्रिकेट बघण्यात एवढे मग्न की बाकी काहीच माहित नव्हतं. आणि नेमकं दरवेळी जसा घोळ होतो तसा घोळ झाला. ट्रेन आमची होती 7:30ला आणि 7:30 वाजून गेले तरी ट्रेनचा पत्ता नव्हता. मला वाटते 8 वाजता ट्रेन आली, 8 सव्वा 8 वाजता. त्यानंतर कसं तरी आम्हाला जागा मिळाली. ते पण आई पप्पांना भेटली आणि मला भेटलीच नाही. नंतर मग खालीच बसलेलो. इतकं फुल होतं आणि कुठल्या डब्यात चढला आम्हाला तेच कळलं नाही. बहुतेक जेंट्स डबाच होता तो. त्यानंतर कशी तरी जागा मिळाली. जशी बस खाली होईल तशी, बस नाही लोकलने गेलो होतो तर तशी जागा मिळाली आम्हाला. आता आम्ही पुणे स्टेशनला आलो. त्यानंतर प्लॅटफॉर्म 1 नंबरला ट्रेन लागली होती. पण कुणाला कन्फर्म होत होतं की 1ला 3ला, त्यामुळे आम्हाला भरपूर त्यात आमचा टाइम गेला. कसं तरी आम्ही ट्रेनमध्ये बसलो. हा आमचा प्रवास चालू झाला. जेवण वगैरे करून झोपलो आणि आज पहाटे आम्ही पोहोचलो सकाळी. आता हा व्हिडिओ कोल्हापूर स्टेशनचा आहे. जर्नीचा मतलब जास्त नाही घेतला कारण की एकतर वरचा सीट होता आणि गरमी त्यामुळे खूप थकलेलो आम्ही. आणि मग सिबेसच्या अलीकडेच ट्रेन थांबली होती. मग आम्ही इथून चढून सिबेस कडे गेलो ऑटोसाठी. तर असं म्हणजे इतकं धावपळ झाली ना आमची ह्यावेळी प्रवासात. ह्यावेळेस नाही, नेहमीच आम्ही प्रवास करताना काहीतरी घोळ होतच असतात. मग ऑटोने आम्ही फायनली घरी आलो. त्यावेळी पहिल्यांदा असं झालं की मी मम्मीकडे गेलो नाही, डायरेक्ट सासरी आलो. आणि याचं झालं चालू पसारा काढायला. सगळं जे काय आहे ते सामान काढायला लागले आणि तिच्या पप्पाचा व्यायाम चालू झाला. म्हणजे ह्यांना कधी कुठेही जावं शांत बसवत नाही. घरात नुसता गेलं की पसारा करणं आणि हेच आणि या माणसाचे नाटक. तर हा आहे मॉर्निंग व्ह्यू कासाच्या वेळचा. इतकं भारी वाटतं. आता घरी नाही त्यामुळे चिमण्यांचा आवाज ते इतकं भारी वाटते. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार ऐकू येईलच.
त्यानंतर आई रांगोळी काढत होत्या आणि आपण त्यांच्या मागे लागले, मला पण काढायचं. मग या दोघी मिळून रांगोळी काढू लागल्या. आणि ही आमची झाडं आता मोठी व्हायला लागलेत, आंब्याची, चाफ्याचं वगैरे. तर घरासमोर झाडं असल्यामुळे उन्हाळ्यात तर इतकं भारी वाटतं, गार हवा आणि जरा झाडं हलून हवामुळे जरा बरंच वाटतं. आणि आमच्या शेजारी एक झाड म्हणजे घराच्या इथे आंब्याचे झाड आहे. इतकं छोटं आहे पण त्याला इतके आंबे लागले तुम्ही बघू शकता. खूप छोटं आहे बघा तुम्ही, हाईट म्हणजे माझ्या किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमीच हाईटला, पण बऱ्यापैकी भरपूर ह्याला आंबे लागले इतक्या छोट्या झाडाला. मग आम्ही तेच बघायला गेलेलो. मग आणि म्हणायला लागली चल मम्मा आपण वॉकिंगला जाऊया. ते गेलो नाही कारण तसं पण 8 वाजले होते, खूप ऊन आलं होतं. आणि मग काहीतरी कुटाणे चालू झाले. तिनं फुलं घेतली काय काय घेऊन, मग ती काहीतरी करत बसलेली. इथे आईंचा नाश्ता तयार व्हायला चालू आहे. आणि इथे आण्याचा खेळ चालू आहे. तर आमच्या घरात अजून घरामागे दुसरी घरं बांधलेली नाहीत, त्यामुळे मस्त ऊन येतं घरामध्ये आत सकाळचं. आता कामावरून आम्ही आता मम्मीकडे चाललोय, मम्मीला भेटायला. तर शोला भेटायची जास्त एक्साइटमेंट आहे यावेळी. मग जाता जाता हे म्हटलं आपण रिटर्नचं तिकीट करून जाऊ, कारण नंतर फुल होण्याची शक्यता आहे. मग आम्ही पहिला रेल्वे स्टेशनला गेलो. रिटर्न जायचं तिकीट म्हणजे सुट्टीचं असं असतं, यायच्या आधी जायचं तिकीट, डेट पण फिक्स असते आणि तिकीट पण करावं लागतं. मग तिथे तिचे पप्पा गेले तर आणण्यासारखं तिकडे जातं म्हणतो, ते तेवढं तिला अडवायचा प्रयत्न केला. कारण की आता तुम्हाला जसं माहिती आहे मुलांना किती हे व्हायला लागले, त्यामुळे जरा भीतीच वाटते. तिथे कबूतर इतकं जमलं होतं, छान वाटत होतं सगळं. थोडासा त्यांचाही व्हिडिओ केला आणि फायनली आम्ही आलो शिवकडे. ते शिव आता म्हणजे किती मोठा व्हायला लागला समजतच नाही. एक तर आम्ही 1-2-4 महिन्यांनी येते, तेव्हा आणखी मोठा झालेला असते. दिवस कसे पटकन जातात समजत नाही. मला तर नुसतंच आवडतं शिवला. आगाऊ भरपूर झाला आता. आणि दोघे इतके मग्न झाले की बस यायला आणायला तयारच नव्हते. मग आम्ही आणयला तिथेच सोडलं आणि आम्ही दोघी, मी आणि हे सासरे आलो. तर जाता जाता ह्यानी म्हटलं कॅब घेऊ, कारण इतकी ऊन आहे ह्या वेळेला आणि आम्ही येताना काहीच आणलं नाही. मग एक कॅब घेतली आणि एक सनग्लासेस घेतले. कसा दिसतोय आमचा हिरो नक्की सांगा. आम्ही घरी चाललेलो तेव्हा आई पप्पा भेटले, ते औषध आणायला गेलते. तर असं काहीसा हा आमचा प्रवास झाला आणि दिवसही गेला.